शीतल पटापटा कामे करत होती. तिला आपलं काम लवकर करायचं होतं. नणंद तन्वी येण्याच्या आधी तिला हे सर्व काम करून तिला जायचं होतं, कारण का तिचा नवरा सचिन तिची वाट पाहत होता. सकाळी ऑफिसला जायच्या आधी सचिनने शीतलला सांगितलं होतं की मी ऑफिस संपल्यानंतर ऑफिसच्या बाहेर तुझी वाट पाहत बसेल आणि मग तेथूनच आपण छावा मूव्ही बघण्यासाठी जाऊ. आणि त्याने तिला सांगितलं होतं की यावेळेस तरी तू येताना फक्त तू एकटी ये, दरवेळेसारखं तन्वीला घेऊन येऊ नकोस. शीतलने आपल्या सासूबाई सुप्रियाताईंना सुद्धा विचारले की मी संध्याकाळी सचिनसोबत बाहेर छावा मूव्ही पाहायला जाणार आहे. त्यांनी सुद्धा होकार दिला होता, पण सुप्रियाताईंनी जाण्याआधी सांगितले होते की जायच्या आधी संध्याकाळचे जेवण बनवून जा, मला आणि तुझ्या सासऱ्यांना वेळेवर जेवायला लागते. त्यामुळे शीतल 4:30 वाजता स्वयंपाकाला लागली होती. 6 वाजायच्या आतमध्ये तिला सगळं उरकून जायचं होतं, कारण 6 वाजता तन्वी तिचं ट्युशन संपल्यावर घरी येणार होती. 4:15 वाजेपर्यंत शीतलने सगळा स्वयंपाक बनवला आणि ती तिचं आवरण्यासाठी रूममध्ये चालली होती, परंतु सुप्रियाताईंनी तिला आवाज दिला आणि म्हणाल्या की सुनबाई खूप दिवस झालं शेवाळीची खीर खाल्ली नाही, तेवढी शेवाळीची खीर बनवून तू जाऊ शकते, आज काहीतरी गोड खावे वाटत आहे. त्यामुळे शीतलला पुन्हा एकदा किचनमध्ये जावे लागले. आता ती शेवाळीची खीर बनवू लागली. जशी तिची शेवाळीची खीर बनवून झाली तशी ती पटकन तिच्या बेडरूममध्ये गेली आणि ती तिचा मेकअप करू लागली. तिने सचिनच्या आवडीची लाल रंगाची साडी आणि त्यावर ब्लॅक कलरचा ब्लाऊज घातला होता. रेड कलरची लिपस्टिक आणि हलकासा मेकअप शीतलने केला. पर्स घेऊन ती बाहेर जायला निघाली. तोपर्यंत तिला समोरून तिची नणंद तन्वी येताना दिसली. तिला येताना पाहून शीतलचं मन दुःखी झालं. हे देवा, ही तर आली आणि आता ही माझ्या मागे येण्यासाठी हट्ट करेल. आता मी काय करू, सचिनला काय सांगू? सासूबाईला पण आजच बरी शेवाळीची खीर खाऊ वाटत होते. आता नक्की सचिनचा मूड ऑफ होणार आणि त्याचं बोलणं मला पडेल, ते तर वेगळंच. तन्वी आतमध्ये आलीने आपल्या वहिनीला शीतलला तयार झालेलं पाहून ती म्हणाली की वहिनी, तू कुठे चालली आहेस का? पण शीतल बोलायच्या आधी सुप्रियाताई म्हणाल्या की अगं, आज तुझ्या वहिनीचा आणि तुझ्या दादाचा मूव्ही पाहण्याचा प्लॅन आहे. नंतर ते दोघे डिनर करून सुद्धा येणार आहेत. त्यामुळे तुझी वहिनी एवढी तयार होऊन बाहेर चालली आहे. आपल्या आईचं बोलणं ऐकल्यानंतर तन्वी तोंड फुगवून म्हणाली की आणि हे दोघे माझ्याशिवाय बाहेर मूव्ही पाहायला आणि जेवणासाठी चालले आहेत, हे काय बरोबर आहे का? तन्वीचं बोलणं ऐकून शीतलच्या घशाला कोरडच पडली. आता तर हे पक्क झालं की तन्वी सुद्धा आता माझ्यासोबत येणार आहे. सासूबाई पण आपल्या मुलीची इच्छा कधी टाळत नव्हत्या. शेवटी आईचं प्रेम आपल्या मुलीसाठी उतू जात असतं. सासूबाईचं काम आपल्या मुलीला समजायचं असतं की आता तुझ्या वहिनीला आणि दादाला एकांतात जाऊ दे. तू आता मोठी झाली आहे, तुझं आता 18 वर्ष झाले आहे वय. पण सासूबाईने तन्वीला समजून सांगायचं टाकून त्या उलट शीतललाच समजवायला लागले की शीतल, तन्वी अजून लहान आहे, तिला काही समजत नाही. तिचं पण मन होत आहे ग बाहेर मूव्ही पाहायचं, तुझ्यासोबत हिला पण घेऊन जा, तेवढंच तिचं मन लागेल. शेवटी तू हिची वहिनी आहे, तन्वीची जिम्मेदारी तुझ्यावर पण आहे. सासूबाईचं बोलणं ऐकल्यानंतर सासूबाईला काय उत्तर देऊ हे शीतलला समजत नव्हते. शीतल आणि सचिनच्या लग्नाला 3 महिने झाले होते आणि या 3 महिन्यात ते दोघे कुठे पण बाहेर जायचे म्हणल्यावर तन्वी हमखास त्या दोघांसोबत जात होती. तन्वीला आता लग्नासाठी पाहुणे बघण्याच्या तयारीला लागले आहेत. तरी सुद्धा एवढीच समज नाही का की नवरा बायको बाहेर फिरायला गेल्यावर त्यांच्या मध्ये मध्ये आपण जाऊ नये. एखाद्या वेळेस ठीक आहे, परंतु आपल्या बहिणीला आणि दादाला प्रायव्हसी दिली पाहिजे, एवढी पण समज तन्वीमध्ये नव्हती. दरवेळेस हट्ट करत बसायची, रुसायची, फुगायची की मला वहिनीसोबत आणि दादासोबत जायचं म्हणजे जायचं आहे.
सासूबाई पण तिला समजायच्या सोडून त्या दोघांना समजत होत्या. लग्न झाल्यानंतर शीतल आणि सचिन दोघे पण हनीमूनसाठी गोव्याला चालले होते. तर तेव्हा पण हट्ट करून तन्वी आपल्या आईला पण सोबत घेऊन गोव्याला जाण्याचा हट्ट करू लागली. सुप्रियाताई सुद्धा तयार झाल्या. सासरे विनोदराव आणि सुप्रियाताई आणि तन्वीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की त्या दोघांचा हनीमून आहे, तर तुम्ही दोघे का जात आहात, त्या दोघांना प्रायव्हसी द्या. तर त्याच्यावर सुप्रियाताई म्हणाल्या की ते दोघे वेगळ्या रूममध्ये राहणार आहेत आणि आम्ही वेगळ्या रूममध्ये राहणार आहोत, मग आम्ही त्यांना त्रास कुठे देत आहोत. पण तुला हे पटत आहे का? तू लग्न झालेल्या मुलासोबत आणि सुनोसोबत त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये शिरत आहे. का नाही पटणार? त्या दोघांना शेवटी मी मुलाची आई आणि मुलीची सून आहे. मग त्या दोघांचं कर्तव्य आहे की मला त्याच्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी मला घेऊन जाण्यासाठी ते दोघं समर्थ असावे. उलट किती चांगलं होईल, आम्ही सगळे मिळून मौज-मस्ती करू. त्याच्यापुढे विनोदराव पण काही बोलू शकले नाहीत. पण सासू आणि नणंदसोबत असल्यामुळे शीतल आपल्या नवऱ्यासोबत मनसोक्त फिरता आलं नाही. साधं बोलता सुद्धा तिला आलं नाही. तिच्या मनावर तर वेगळंच दडपण आले होते. एका आठवड्यासाठी ते सगळे गेले होते. परंतु अचानक सुप्रियाताईंची तब्येत खराब झाली. त्यामुळे 2 दिवसातच ते आपली ट्रिप कॅन्सल करून घरी माघारी आले. सासऱ्यांच्या आवाजाने शीतल भूतकाळातून बाहेर आली आणि सासरे म्हणाले की शीतल, तू अजून गेली नाहीस? अहो बाबा, तन्वीताई तयार होत आहेत, मग आम्ही दोघी मिळून जाणार आहे. सुप्रियाताई पण तिथेच होत्या आणि म्हणाल्या की हो, तन्वी सुद्धा यांच्यासोबत जाणार आहे आणि मूव्ही पाहून ती पण डिनर करून येणार आहे. त्यामुळे आपण दोघे जेवणासाठी आज घरी आहोत. विनोदरावने सुप्रियाताईकडे रागाने पाहिलं. त्यांना लगेच समजलं की नक्कीच सुप्रियाने तन्वीला जा म्हणून सांगितलं असेल. ते रागात म्हणाले की तन्वी यांच्यासोबत जाऊन तिथे काय करणार आहे? या दोघांच्या नवरा बायकोच्या मध्ये तिला जाण्यासाठी कोणी सांगितलं आहे? अहो, काय करणार आहे म्हणून काय विचारत आहात? ती पण या दोघेबरोबर मूव्ही पाहेल, फिरेल आणि नंतर डिनर करून घरी येईल. जसं शीतल आणि सचिन येणार आहेत तसेच तन्वी पण एन्जॉय करून येईल. तिच्या वहिनीला आणि भावाला हट्ट नाही करणार तर ती कोणाला हट्ट करणार आहे? सुप्रियाताई स्पष्ट शब्दात बोलल्या. आता आपल्या बायकोला कसं आणि कोणत्या पद्धतीने समजावं हे विनोदरावांना समजलंच नाही आणि ते तेथून निघून गेले. बेडरूममध्ये येऊन शीतलने सचिनला मेसेज केला की तन्वी पण माझ्यासोबत यायला लागली आहे. मेसेज वाचल्यानंतर सचिनने लगेचच शीतलला फोन केला आणि शीतलने पण सचिनचा लगेच फोन उचलला. सचिन शीतलला म्हणाला की तुला मी सांगितलं होतं ना की तन्वीच्या अगोदर तू माझ्या ऑफिसच्या बाहेर ये म्हणून, तर मग तू लवकर का नाही आली? दरवेळेस येताना तू तन्वीला घेऊन का येत असते? सचिनचे बोलणे ऐकून शीतल म्हणाली की यात माझी काय चूक आहे? तुमच्या बहिणीला एवढी पण अक्कल नाही का की नवरा बायकोमध्ये सतत लुडबुड करू नये? नवरा बायकोला प्रायव्हसी हवी असते आणि सासूबाई पण तन्वीच्या हामध्ये हा मिसळतात. त्याच तन्वीला माझ्यासोबत पाठवतात. सचिन रागात म्हणाला की तुम्ही दोघी इकडे येऊ नका, मी आता घरीच येणार आहे. माझा मूड ऑफ झाला आहे. पण सचिन, तुम्ही जर जाण्यासाठी नकार देत असाल तर घरचे सगळे मलाच ओरडणार आहेत, कारण का त्यांना वाटेल की मीच तुम्हाला काहीतरी सांगून प्लॅन कॅन्सल करायला सांगितलं आहे. हे बघ शीतल, घरातल्यांना काय पण सांग की माझी तब्येत ठीक नाही म्हणून. असं म्हणून सचिनने फोन कट केला. शीतलचा पण मूड ऑफ झाला होता. तिने पण कपडे चेंज केले. तन्वी तयार होऊन शीतल वहिनीपाशी आली तर तिने पाहिले की वहिनी साडी काढून ड्रेस घालून रूममधील पसारा आवरत आहे. वहिनीला असं पाहून ती म्हणाली की हे काय ग वहिनी, तू कपडे का चेंज केले? आपल्याला जायचं नाही का? तुमच्या भावाचा फोन आला होता. ते म्हणत होते की त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ते माघारी यायला लागले आहेत. त्यामुळे त्यांनी प्लॅन कॅन्सल केला आहे.
शीतलच्या पुढे तन्वी तर काही नाही म्हणाली, परंतु सुप्रियाताईपाशी आपल्या आईपाशी जाऊन तन्वी म्हणाली की वहिनीनेच प्लॅन कॅन्सल केला आहे. वहिनी मला पाहिल्यावर कधीच खुश होत नाही. आम्ही बाहेर गेल्यावर सुद्धा वहिनीच्या तोंडावर सारखी नाराजगीच असते. मुलीचं बोलणं ऐकल्यानंतर सुप्रियाताईने शीतलला आवाज दिला आणि म्हणाल्या की मी हे काय ऐकत आहे? तू जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला आहे. तुला माझ्या मुलीची खुशी बघवत नाही का? अगं, तुमच्या दोघांसोबत येणार नाही तर कोणासोबत येणार आहे? मी आणि तुझे सासरे आज आहेत आणि उद्या नसणार. मग तुम्ही दोघेच तन्वीसाठी सर्व काही आहात. मला आता असं वाटत आहे की आम्ही नवरा बायको गेल्यानंतर माझ्या मुलीचं माहेर पण संपणार आहे. जर तुझ्या माहेरकडील तुझा भाव आणि बहीण तुझ्याशी असे वागले तर तुला कसं वाटेल? सुप्रियाताई आपल्या सुनेला शीतलला खूप काही बोलत होत्या आणि इकडे तन्वी आपल्या वहिनीला बोलणं बसत आहे म्हणून हसत होती. शीतल म्हणाले की आईने प्लॅन कॅन्सल केला नाही. सचिनचा फोन आला होता. त्यांनीच प्लॅन कॅन्सल केला आहे कारण त्यांची तब्येत ठीक नाही. एवढं बोलून शीतल किचनमध्ये गेली आणि अजून स्वयंपाक बनवू लागले. तेवढ्यात सचिन पण घरी आला, पण त्याला कोणीच काही नाही बोलले. सचिन शीतलसोबत अजिबात बोलला नाही. 2-3 दिवस सचिन आणि शीतलमध्ये अबोला होता. शेवटी शीतल सचिनला म्हणाली की यामध्ये माझी काय चूक आहे? तुम्ही माझ्यासोबत का बोलत नाही? तर सचिन म्हणाला की जेव्हा तन्वी आपल्यासोबत यायला लागते तेव्हा तू नाही म्हणून का सांगत नाही? दरवेळेस तिला तुझ्यासोबत घेऊन येत असतेस. मी तुझा नवरा आहे. मला पण तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत. काही वेळ मला तुझ्यासोबत घालवायचं आहे. माझी काय चूक आहे? तुला तर दरवेळेस तन्वीला सोबत घेऊन यायला मज्जा वाटते. तन्वी मागे लागते म्हणत आहेस. मग तू हो तिला नको येऊ म्हणून सांगत जा की. अहो, तुमची स्वतःची हिंमत होत नाही तिला नाही म्हणण्याची आणि तुम्ही मला शिकवत आहात. आपल्या आईच्या आणि बहिणीच्या मागे पुढे करत असता. सतत तुम्ही मला बोलत आहेस. अहो, मी तर तिची वहिनी आहे. तुम्ही तर तिचा भाऊ आहे. आपण दोघांनी सांगितलेलं वेगवेगळं आहे. मी जर तन्वीला काही बोलली तर घरात कलेश होईल. तुम्ही भाऊ या नात्याने काही सांगितलं तर काय बिघडणार नाही. त्यासाठी तुम्ही चांगला मुलगा आणि मी वाईट सून बनू का? मी तर दुसऱ्यांच्या घरून आले आहे. मला वाईट साईड बोलणं सगळ्यांसाठी खूप सोपं आहे. शीतलचं बोलणं ऐकल्यानंतर सचिन काहीच बोलू शकला नाही. त्याला पण समजलं की त्याच्यामध्ये शीतलची काहीच चूक नाही. काही दिवसांनंतर सचिनचे काही मित्र फॅमिलीसोबत गोव्याला फिरायला जाणार होते. त्यावेळी सचिनने पण विचार केला की शीतलला घेऊन आपण पण जावे. घरी आल्यानंतर सचिन शीतलला म्हणाला की 10 दिवस आपल्याला गोव्याला फिरायला जायचे आहे. माझ्या सगळ्या ऑफिसचा स्टाफसुद्धा फॅमिली घेऊन जाणार आहे. तन्वी जशी ह्याची खबर लागली तशी ती पण म्हणू लागली की मला पण गोव्याला यायचं आहे. पण यावेळेस सचिनने नकार दिला. तो म्हणाला की आम्ही फॅमिली घेऊन जाणार आहे. त्यात फक्त त्यांच्या बायकाच येऊ शकतात. ह्या गोष्टीवर तन्वी खूप नाराज झाली आणि रुसून बसली. सुप्रियाताईंनी त्यांची मुलगी रुसली आहे म्हणल्यावर त्या सगळा राग शीतलवरच काढू लागल्या. म्हणाल्या की तू नकार देऊ शकत होती की. तुला काय गरज आहे गोव्याला तुझ्या नवऱ्यासोबत फिरायला जाण्याची? परंतु मध्ये तन्वी म्हणाली की आई, वहिनीला माझ्याशी प्रॉब्लेम आहे. नक्कीच वहिनीने दादाचे कान भरले असतील, त्यामुळे दादाने मला नकार दिला आहे. तन्वी मोठ्या आवाजात वहिनीला बोलत होती, परंतु शीतल सहन करू शकली नाही आणि ती म्हणाली, मी तुमच्या दादाचं कान भरलं नाही. फॅमिलीसोबत सगळे जाणार आहेत, त्यामुळे मी तयार झाली आहे. असं पण मी माझ्या नवऱ्यासोबत चालले आहे, त्यामुळे मी का नकार देऊ? दरवेळेस तर तुम्ही आमच्यासोबत येतच आहात की. एक वेळेस तर आम्हाला जाऊ द्या. तुमचं वय किती आहे आता, त्या मानाने तुम्ही वागायला शिका. तुम्ही आता लहान नाही की कळत नाही. नवरा बायकोला तुम्ही जरा प्रायव्हसी द्या. तोपर्यंत विनोदराव तिथे आले
आणि म्हणाले की सुनबाई बरोबर बोलत आहे. दरवेळेस त्यांच्यासोबत जाणं तुम्हाला शोभा देतं का? अरे लग्न झाल्यावर हनीमूनला सुद्धा तुम्ही तिच्यासोबत गेला. बिचारी मनसोक्त हिंडू फिरू शकली नाही, तर यावेळेस तिला मोका मिळत आहे तर तिला जाऊ द्या. विनाकारण भांडणे करू नका. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून सुप्रियाताई म्हणाल्या की तुम्हाला दरवेळेस तुमच्या मुलाचा आणि सुनेचाच पुळका का येतो? तुम्हाला तुमच्या मुलीचं सुख बघवत नाही का? अगं सुप्रिया, तुला सुद्धा कळत नाही का गं? नवरा बायकोमध्ये सारखं जाणं चांगलं नाही. मग विचार कर, जर आपल्या दोघात माझी बहीण सारखी येत जात असेल तर तुला कसं वाटेल? तुला पटेल का ते? आपलं लग्न झालं तेव्हा माझी बहीण आपल्या दोघात लुडबुड करत होती. मग तुला समजायला पाहिजे ना, त्या दोघा नवरा बायकोंमध्ये सारखं तन्वीला का लावत असते? तर तन्वीला समजून सांगायला पाहिजे की बाळा सारखं सारखं त्यांच्यासोबत जाणं चांगलं नाही. त्याच्यामुळे नात्यात कटुता येते. अहो, तुम्ही बरोबर बोलत आहात. हे बरोबर आहे की फक्त चूक माझी आहे? मला तर माझी नणंद मध्ये मध्ये बोललेलं सुद्धा आवडत नव्हते आणि तन्वी तर या दोघांमध्ये जिथे जाईल तिथे येत होती. तरी पण सुनबाई शांत होती. कधीच या गोष्टीवरून तिने हंगामा केला नाही. सुनबाई, मला माफ कर. आजपासून तुमच्या नवरा बायकोच्या मध्ये आम्ही पडणार नाही. तुम्ही मनसोक्त कुठे जायचं असेल तिथे जा आणि तन्वीला समजवण्याची माझी जबाबदारी. सासूबाई असं म्हणल्यावर शीतल आपल्या सासूबाईच्या गळ्यात पडून हसू लागली. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.